नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, काही तासावर येऊन ठेपलेलं मैदान ते म्हणजे कोरेगाव हिंद केसरी मैदान. म्हणजेच काय, उद्या कोरेगाव येथे भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. आणि या उद्याच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. तर मग आता पळताना दिसणाऱ्या बोलल्यावर पायरा कोण? भावना बरीच चर्चा चालू होती, आपला बकासूर आणि मल्हार पळताना दिसेल आणि बरेच जण बोलत होते बकासूर आणि मल्हार हा पायरा नसणार. तर काय खरं काय खोटं सर्व काही सांगणार आहे व बकासूरचा फिक्स गट क्रमांक किती ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगणार आहोत. तर भावना उद्याचं कोरेगाव हिंद केसरी मैदान, या मैदानामध्ये आपल्याला रती मारुती 100% पळताना दिसणार आहेत. तसंच आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी क्षेत्रातला देव रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर पळताना दिसणार आहे. तर भावांनो, गट क्रमांक किती? तर भावांनो, गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 4वरती आपल्या बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 4वरती आपला बकासूर 100% पळताना दिसेल. राहिला विषय पैऱ्याचा. बरीच चर्चा चालू आहे की बकासूर आणि मल्हार पळेल आणि बरेच जण बोलतात बकासूर आणि मल्हार पळणार नाही. तर काय, तर भावांनो, बकासूर आणि मल्हार हा जोड आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे आणि नक्कीच चांगला स्पीड लागेल जोडीला. मल्हार देखील टॉपचाच खरेदी आहे आणि टॉपलाच पळतोय मल्हार. 92 लाखाचा खरेदी आणि आपला सर्वांचा